बातमी आहे डोंबिवलीतून। डोंबिवलीमध्ये कुख्यात रील स्टार हा पुन्हा चर्चेमध्ये आलाय। त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। रील स्टार सुरेंद्र पाटीलला अवैध शस्त्र साठ्यासाठी अटक केलेली आहे। त्याच्याकडे 7 पिस्तूल आणि 370 जिवंत कारतुसे सापडली आहेत। तलवार चॉपरचा मोठा शस्त्र साठा त्याच्याकडे सापडलाय। चपलांच्या स्टँडमध्ये त्यांनी गुप्त कप्पा बनवला होता आणि या ठिकाणी हे सर्व साहित्य लपवून ठेवलं होतं। बलात्कार प्रकरणातून बाहेर येताच पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा एकदा कारवाई केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। किशोर, इतका मोठा शस्त्रसाठा या रील स्टारकडे होता, याची भनक कशी कुणाला लागली नाही? पोलिसांना इतक्या दिवसांपासून हे कसं कळलं नाही? जगदीश, अगदी बरोबर आहे की ज्या पद्धतीने हा जो रील स्टार आहे, ज्याचं नाव आहे सुरेंद्र पांडुरंग पाटील आणि वय वर्ष त्याचं 55 आहे। व्यवसायात तो बिल्डर आहे आणि त्याला दावडी या त्याच्या निवासस्थानातून काल रात्री अटक करण्यात आलेली आहे। कल्याण क्राईम ब्रँचची ही कारवाई आहे। काही दिवसापूर्वी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता। या अंतर्गत सुद्धा त्यांनी सजा काटलेली आहे। या सर्व लक्षात घेता आता कुठेतरी ज्या पद्धतीने सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रँचची आणि मानपाडा पोलिसांची ही अंतर्गत संयुक्त कारवाई झाली आहे। त्यामध्ये जवळजवळ 7 हँडगन, त्यानंतर 167 जिवंत कारतुसे आणि ज्या एअरगन ज्या आहेत त्या सुद्धा भेटलेल्या आहेत। तर चाकू, चॉपर, त्यानंतर तलवार अशा वेगवेगळे शस्त्रसाठा सुद्धा भेटलेला आहे। आणि त्याचं म्हणणं आहे की हे जो तो रील स्टार आहे, या रील स्टार जवळजवळ त्याचे 3 लाख फॉलोअर्स आहेत आणि त्यामुळे तो टॉमसाठी किंवा रील करण्यासाठी त्यांनी हे वापरले किंवा वापरायचा असं त्याचं म्हणणं आहे। परंतु ते वापरण्यासाठी सज्ज होते आणि हा कुठेतरी मोठा शस्त्रसाठा जो भेटल्यानंतर पोलीस वेगळ्या पद्धतीने तपास करीत आहे आणि त्यांनी एवढा साठा का जप्त केला याचा कसून शोध सुरू आहे। ठीक आहे, तर सगळे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।